नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. तुम्हा सगळ्यांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतोय. याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे. सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयावर सरांचं आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे वेळोवेळी. आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा विषय निवडलाय आणि या विषयावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. दरम्यान तुम्ही देखील आता डॉक्टर विजय दैफळे यांच्याशी संवाद साधू शकता. तुमच्या मनातले प्रश्न, तुमच्या मनातल्या शंका, अडचणी तुम्ही आता थेट सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आज कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार सर. आपण दर शुक्रवारी हा कार्यक्रम करतो आणि आत्तापर्यंत एवढ्या पद्धतीचे मेल, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर फेसबुकचा मेसेंजर असेल, सगळ्या ठिकाणी प्रेक्षकांचा अतिशय प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला लाभतोय आणि या सगळ्याचं श्रेय जे आहे ते डॉक्टर विजय दैफळे तुम्हाला आहे. कारण आपली आमची टीम, तुम्ही आणि आपला ग्रुप, आणि विशेष म्हणजे सर्वांकडनं हे अप्रिसिएशन होतं आणि आपल्या ह्या मंचामुळे इतकी ओपन अप होऊन स्वतःच्या निजी समस्या आहेत, पर्सनल प्रॉब्लेम आहेत, हे स्वतः जोडीने आपल्या OPD मध्ये येऊन ते प्रेझेंट करतात. नक्कीच. आणि हे श्रेय आपल्याला या जसं कार्यक्रमाचं आहे तसंच डॉक्टरांचं देखील आहे. सर, तुमचा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी फोन सुरू झालेले असतात, त्याच्यामुळे मला निश्चितपणे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण फोनने घेऊया. निलेश देशमुख आहेत पुण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला निलेश, काय समस्या आहे तुमची? खंडित संभोग म्हणजे काय? परत एकदा विचारा. खंडित संभोग म्हणजे काय? कोणता संभोग? खंडित संभोग. थंडीत. ओके 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 ओके. आणि त्याचे फायदे काय सर, काय सांगता? हां, बेसिकली काय होतं हे बघा, म्हणजे बऱ्याचदा असं म्हणणं येतं की कुठलं वातावरण सुटेबल आहे. आपण काय म्हणतो, हनीमूनला थंड हवेच्या ठिकाणी जायचं. कशामुळं? तर त्या ठिकाणी असलेले टेम्परेचर, वातावरण आणि एक प्रकारचं जे बाहेर आयसोलेशन मिळतं. मी नेहमीच सांगतो, हा एक योगा आहे. कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला एक प्रकारचा एकांत मिळाला पाहिजे. आणि जेव्हा दोघं जोडपी सोबत असतात त्यावेळेस हार्मोनल इफेक्ट, हार्मोनल स्टिम्युलेशन हे जोपर्यंत होणार नाही. हे बघा, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे बघा, लव आणि सेक्स या दोन्ही गोष्टी जेव्हा बोलतो ना, लव किंवा प्रेम ही नुसती तुमची जवळीक जरी आली तरी मोठ्या प्रमाणात होते. आणि जे ॲक्ट असतो तुमचा, हा अतिशय शेवटी जरी झाला तरी मध्ये जी अटॅचमेंट जुडते, जे न्यूरो ट्रान्समिटर आहेत, जे हार्मोन्स आहेत, इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन, फिनाइलइथॅलमाइन, अशा प्रकारचे स्टिम्युलेटिंग हार्मोन हे आपल्याला स्टिम्युलेट करत असतात त्या थंडीच्या पिरियडमध्ये. यालाच म्हणतात थंडीतील लैंगिक संबंध किंवा ॲक्टिव्हिटी. नक्की सर. दुसरा फोन घेऊया आपण. दादा उबाळे, आपले नेहमीचे प्रेक्षक फोन करतायत जामखेडवरून. दादा बोला, काय समस्या आहे? नमस्कार सर. नमस्कार, बोला. कोरोना व्हायरस झालेल्या बऱ्याच पुरुषांना लैंगिक कमजोरी ही समस्या आढळून येते. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अडचणी येत असतात. ओके. यातून त्यांना बरे होण्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागत असतात. नक्कीच. म्हणून माझा प्रश्न असा आहे की कोरोना व्हायरस मधून जे पुरुष बरे झालेले असतील, अशा पुरुषांना 20 प्रकारच्या प्रायव्हेट पार्ट पैकी कोणत्या प्रकारचा प्रायव्हेट पार्ट असताना या कोरोना व्हायरसचा कोणताही परिणाम होता ही कमजोरी समस्या आढळून नाही, त्याबद्दल सांगा. नक्कीच. क्या बात आहे. म्हणजे दादा उबाळेंचा हा रिसर्च टॉपिक असतो नेहमी. नक्कीच. हे बघा, एक स्टडी जे आता होत चाललेलं आहे, जवळपास मला वाटतं 1 वर्ष कंप्लीट होत आलेलं आहे. ह्या सावटामध्ये जे रेसिड्युअल जे इफेक्ट्स असतात, म्हणजे तुम्ही त्यातनं बरे झाले, काही जण झाला, काही जण त्यामध्ये काय म्हणता येईल कॅरियर झाले किंवा अँटीबॉडीज तयार झाल्या, पण जे बरे झाले त्यांच्या कोणकोणत्या शरीराच्या भागावर ह्याचा परिणाम होतो
कोणत्या भागावर होत नाही, हार्मोनल सिस्टीम, हायपोथॅलॅमो पिट्युटरी गोनाडल ॲक्सिस, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे जनन संस्था आहे, फुफ्फुसाची संस्था आहे, श्वसन संस्था आहे, या गोष्टींवरचा परिणाम होत असतो. म्हणून इनडिरेक्टली तज्ज्ञांना भेटून स्पेशली एक स्टडी झालेली आहे इन्फर्टिलिटी म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे अंडाशयामध्ये ज्या ग्रंथी असतात ज्यातनं स्पर्म बनतात त्याची ॲट्रॉपी होते, टेस्टोस्टेरॉन कमी होतं, सेक्शुअल डिस्फंक्शन होतं, कमजोरी देखील येते. तर तज्ज्ञांना सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्टला भेटून नक्कीच याचा उपाय करावा जेणेकरून हे बघा सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये एक जण इन्व्हॉल्व नसतो, तुम्ही तुमच्यासोबत तुमचा पार्टनर असतो. म्हणून नेहमी सांगतो की दोघांनी यायला पाहिजे. तर नक्कीच काळजी करायची गरज नाही. सर्व गोष्टींना जरी कोरोना होऊन गेला असेल काही जणांना इफेक्ट असतील, साईड इफेक्ट असतील, ट्रीटमेंट घेऊन तज्ज्ञांना दाखवून अत्यंत बरे करता येतील. यांना काळजी करायची गरज नाही. सर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुम्ही एवढ्या अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगता की लोकांना ते निश्चितपणाने अप्रिशिएट होत असेल. आपण पुढचा फोन घेऊया. रेवती जाधव आहेत नाशिकवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रेवती, काय समस्या आहे? नमस्ते सर. नमस्ते, बोला. सर, लिंगात वाकडेपणा असेल तर संबंध करताना त्रास होतो का आणि समाधान देखील होण्यासाठी अडचण येते का आणि त्यावर काय ट्रीटमेंट आहे त्याबद्दल सांगा. एक्सलंट, खूप छान. म्हणजे यांचं मनापासून अभिनंदन, कौतुक आणि ॲप्रिसिएशन. कशामुळं एक स्पेशल टॉपिक दिला. बरोबर. समाधान न होणे, ऑर्गॅझम, पेनफुल क्वायटस म्हणजे जेव्हा काही कारणामुळे आपण हे सध्या का प्रश्न आला माहिती का की नॉर्मली लिंगाचे विभिन्न आकार किती असतात यावर आपलं डिस्कशन चालू आहे. बरोबर. आणि त्यामध्ये स्पेशली वाकडेपणा असलेलं, कदाचित तुम्ही पण विचाराल सी शेपेड पेनिस काय असतं. तर अशा केसेसमध्ये काय होतं, हे देखील नॉर्मल असतं. पण केव्हा, आता यांची कंप्लेंट आहे की अशा पद्धतीने त्यांना पेन होत असेल का, कारण डेव्हिएशनमुळे त्या ठिकाणी हिटिंग रॉंग होतं, त्या ठिकाणी अनवॉन्टेड प्लेसमध्ये त्याचं इरिटेशन होतं. आणि त्याचबरोबर जी पॉईंट जो असतो हा टॉप लेवलला कुठं असतो. जी पॉईंट म्हणजे काय की सॅटायटी ऑर्गॅझम किंवा सॅटिस्फॅक्शन होणारा पॉईंट, जिथं न्यूरोवॉस्क्युलर बंडल म्हणजे चेतना संस्था ही जास्त असते. या ठिकाणी वरचा भाग जो आहे तिथून जवळपास 1.5 इंचापर्यंत खाली एपर्यंत जो भाग असतो त्या ठिकाणी जर फ्रिक्शन नाही झालं तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी करताना तो आनंद मिळत नसतो. म्हणून हे काय विचारतायत, एक तर रॉंग हिटिंग झालं सी शेपमुळं तर पेन होतो, आणि रॉंग हिटिंगमुळं काय होतं, जी पॉईंट स्टिम्युलेट होत नाही म्हणून समाधान होत नाही. समजा तुम्हाला ॲक्टिव्हिटी करताना जर आनंद मिळत नसेल तर कोणी इंटरेस्ट घेईल का? नक्कीच घेणार नाही. म्हणून कसं सांगेन, ज्या प्रकारचा कर्वेचर बेंड ज्यामुळे पार्टनरला त्रास होत असेल अशा वेळेला सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट भेटून नक्कीच त्याला ट्रीटमेंट देता येते. कशा स्वरूपात विचारले तर बऱ्याचदा पी शॉट इंजेक्शन थेरपी देऊन, कारण कसल्याही गोळ्या औषधाने याला काही होत नाही. आणि दुसरं बऱ्याचदा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, ज्या साईडला बेंड आहे त्याच्या अपोजिट साईडला सर्जरी करून त्याचा जो थर असतो ट्युनिका तो रिपेअर करून डर्मल ग्राफ्ट करून त्याला अतिशय चांगला रिझल्ट देता येतो. आणि ह्यांचं नक्कीच अशा पद्धतीने समोर येऊन या सगळ्या भगिनींचं प्रतिनिधित्व करतात, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक. अशा पद्धतीने यामध्ये सामील व्हायला पाहिजे. नक्कीच. सर, पुढचा कॉल घेऊया आपण. सतीश पाटील आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सतीश, काय समस्या आहे? हॅलो, बोला. सर, ते बाजारामध्ये एक पंप म्हणून मिळतात लिंगाची साईज वाढवण्यासाठी, व्हॅक्युम पंप म्हणून काय तर नाव आहे बघा त्यांचं. मग ते म्हणजे लिंग आपल्या छोटा असल्यामुळे साईज वाढवण्यासाठी म्हणजे त्या पंपाचा उपयोग केला जातोय. ते योग्य आहे का अयोग्य आहे त्याच्याबद्दल माहिती विचारते. बरं, नक्कीच सांगूया. अशा पद्धतीचे समज गैरसमज. VEC व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हायसेस. बरं, आता एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. पी शॉट थेरपी आहे, इम्प्लांट्स आहेत, बऱ्याचदा स्कॅफोल्ड्स म्हणजे सेल्सचे स्कॅफोल्ड देखील वापरले जातात हे इन्क्रिमेंट करण्यासाठी. अशा प्रकारचा कुठला पंप लावून निगेटिव्ह त्यातनं प्रेशर करून, अहो ते असेंब्लीन डब्बा पाहिला तर पळून जाईल पार्टनर. म्हणजे अशा कंडिशनमध्ये ह्या का करू नये, त्यामध्ये एक रिंग वापरतात. ते रिंग जर चुकून बेसला जर राहिली ना, बऱ्याचदा पेनिसला डॅमेज होतो, युरेथ्राला डॅमेज होतो. आणि त्याच ठिकाणी हे निगेटिव्ह प्रेशर किती वापरावं, कसं वापरावं, अहो या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हसी मिळायला वेळ नाही. त्यामध्ये तुम्ही हे पूर्ण डब्बासोबत घेऊन जर फिरले तर मी एकच सांगेन, म्हणण्याचा भाग काय, हे बघा प्रगत तंत्रज्ञान आपल्याला अवलंब करायचे. अतिशय चांगल्या प्रकारचे सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग असे मेडिसिन्स आहेत. गरज पडली तर पी शॉट आणि पेनल इम्प्लांट देखील उपलब्ध आहेत.
रामबाण थेरपी म्हणतो. त्यामुळं अशा व्हीसीच्या नादात पडू नये आणि सेक्सॉलॉजी अँड्रॉलॉजीवर लक्ष दाखवून यांना जी काही त्यामध्ये वाढ पाहिजे तर नक्कीच करून देण्यात येईल. नक्कीच. आणि म्हणूनच सर आपण याला एज्युकेशनल शो म्हणतोय. ऑफकोर्स हे खूप महत्त्वाची एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस, सेक्शुअल सेफ्टी नक्कीच ही टॅगलाईन आपली दुसरी. निश्चितपणे. चालेल सर, पुढचा कॉल घेऊया. नंदकुमार शिरसाट आहेत लोणावळ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला नंदकुमार, काय समस्या आहे? नंदकुमार, टीव्हीचा आवाज बंद करा आणि फोन मध्ये ऐकून बोला. सलग प्रश्न विचारा. बोला. सर हॅलो. बोला बोला बोला. बोलत राहा. हॅलो. ऐकतोय आम्ही, तुम्ही बोलत राहा. बोला बोला. टीव्हीचा आवाज हरकत नाही. बरेचदा काय तो आवाज आणि हे कोऑर्डिनेशन त्यांना जमत नाही, तर आपण त्याच्या आकारावर बोलत होतो. नक्की. तर आपण एक सी शेपेड पाहिलं या ठिकाणी. तर आता दुसरा कुठला शेप आहे? अपवर्ड कर्व पाहिलं, डाऊनवर्ड कर्व पाहिलं, सी शेपेड पाहिलं, कैशीमध्ये कोन शेपेड. कोन शेपेड म्हणजे काय? म्हणजे हे नॉर्मल व्हेरिएशन्स आहेत, कारण बरेच जण हे असे शेप बघून एकमेकांच्या डिप्रेशनमध्ये जातात, पण हे व्हेरिएशन नॉर्मल आहे. कोन शेपेडमध्ये बेसला रुंद आणि समोरच्या बाजूला नॅरो असलेलं टीप जे असतं त्याला कोन शेपेड पेनिस म्हणतात, जे की नॉर्मल समजलं जातं. निश्चितपणे. सर, आपल्याला एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबावं लागणार आहे, पण ब्रेक नंतर खूप महत्त्वाच्या विषयावरती सर बोलणार आहेत. सध्या कोरोनाचं सावट आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि या कोरोनाच्या सावटामध्ये अल्कोहोल घेणारी जी पुरुष आहेत त्यांच्या सेक्स लाईफवरती परिणाम व्हायला लागलेत, आणि ते कशा पद्धतीचे आहेत, त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे, या संदर्भात खूप महत्त्वाचा जी माहिती आहे ती माहिती सर ब्रेक नंतर देणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सुखी जीवनाचा मंत्र. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्या या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर, फोन थांबत नाहीयेत, त्याच्यामुळे मला फोन घ्यावे लागतात. चंद्रपूरवरून विलास आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला विलास, काय समस्या आहे? नमस्कार. नमस्कार, बोला. बोला. माझी अडचण अशी आहे की माझी जी लघवीची जी पिशवी आहे पाणी साठवून ठेवायची कमजोर झालेली आहे. लघवीची पिशवी आहे ना, पाणी साठवून ठेवू शकत नाही शुगर मध्ये. बर बर. तुमचं वय काय? आणि दुसरी अडचण अशी आहे की पाणी बाहेर पडण्याची जी नळी आहे ती आतून पण चावलेली आहे. ओके ओके ओके. मी हॉस्पिटलला दाखल दुधडकरांना, तर त्यांनी काही इलाज सांगितलं नाही. आपल्याकडे काही उपाय आहे का? चालेल, सांगतो मी तुम्हाला. सांगतो. तुमचा प्रश्न समजलेला आहे, डॉक्टरांकडून आपण उत्तर घेऊया. ओल्ड एज मध्ये त्यांचं वय पाहिलं तर जवळपास 55-60च्या वर आहे. बरोबर. पिशवीतनं लघवी बाहेर न पडणे, न्यूरोजेनिक ब्लॅडर, किंवा वय वाढल्यानंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढते, त्यामुळे मागच्या लघवी तुंबून किंवा साठून राहते. त्यामुळं काय होतं की ही बाहेर फेकली जात नाही, ब्लॅडर वॉल थिन होते. आणि दुसरं काय सांगतात की नळी चोकअप आहे, ज्यामुळे काय होतं की युरिन प्रवाह बाहेर जात नाही. स्ट्रिक्चर युरेथ्रा विथ असोसिएटेड, म्हणजे मागं प्रेशर येऊन येऊन त्याचं हायपोटोनिक ब्लॅडर झालेलं आहे. तर तज्ज्ञांना भेटावं आणि युरोलॉजी अँड्रॉलॉजी सेक्सॉलॉजीने भेटावं. आणखी काही पुढच्या स्टडीज आहेत, काही ASU MCU आहेत, किंवा बऱ्याचदा युरोडायनमिक स्टडी करून त्यांना पुढची ट्रीटमेंट देता येईल, ह्यांना काळजी करायची गरज नाही. निश्चितपणे. सर, आपण जसं मगाशी म्हणत होतो की खूप महत्त्वाचा आपला कार्यक्रम आहे, एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून, माहितीच्या दृष्टिकोनातून. गेल्या अनेक वर्षांपासून आपण हा कार्यक्रम करतोय. याच्या पाठीमागची जी नक्की भूमिका होती, मी खरं तर एक वेगळा प्रश्न विचारतोय, पण याच्या पाठीमागे जी नक्की भूमिका होती ती तुमची स्वतःची भूमिका काय होती? नक्कीच. या ठिकाणी स्पेशली मी ही पुस्तकं देखील का लिहिली. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडं मुलं वयात यायला लागली की काय होतं, ते बुजल्यासारखी होतात. त्यांना हे प्रश्न कोणाला विचारावे, वयात त्यांना बदल झालेले, शरीरामध्ये चेंजेस होतात, सेकंडरी कॅरेक्टर येतात. बऱ्याचदा हस्तमैथून काय, पाळी आल्यानंतर काय बदल होतात, किंवा बऱ्याचदा लग्नानंतर देखील खूप जणांना हे लैंगिक समस्या असतात. कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे, लहान लिंग आहे, मग ही लोक डिप्रेशनमध्ये जायला लागतात. मी एक स्टडी केलेली आहे, त्यामध्ये अर्धे डिप्रेशनमध्ये जाणारे, अर्धी सुसायडल टेंडन्सी असणारे, घरातून पळून जाणारे, पूर्ण फॅमिलीमध्ये बिझनेस न असणारे, ह्या सर्वांचं एकमेव कारण आहे सेक्शुअल डिस्फंक्शन, जे की आपल्याला नीट करता, पण केव्हा तेच आपल्याला अप्रोच झाले तर न लाजता न घाबरता. का? कारण ही एक निसर्गाची देणगी आहे. त्याच पद्धतीने त्याला कसं जोपावं आणि आपल्या कल्चरल फ्रेममध्ये बसून कसं ॲक्च्युली त्याचा उपभोग घ्यावा,
त्याचा उपयोग करावा आणि त्यात अडचणी असतील त्या सॉल्व्ह करून आपलं स्वतःचं जीवन सुखी करावं हे एकच एम होतं. नक्कीच सर. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक प्रश्न घेतलेला होता आणि त्याचं उत्तर लोक अपेक्षित करतात, पण त्याच्या आधी मी एक फोन घेतोय. दगडू आहेत संगमनेरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दगडू, काय समस्या आहे? हॅलो सर. डॉक्टर सर नमस्कार. नमस्कार सर. मला असा प्रश्न विचारायचा आहे की पार्टनर सोबत जर आपण सारखं ऍक्टिव्ह राहिल्याने आपल्या कमरात काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? वय काय तुमचं? 49. बरं. तुम्हाला काही डायबिटीज, बीपी वगैरे काही कमरेचा आजार आहे का? नाही तसं काही नाही सर. सांगूया तुम्हाला. हे बघा, या देखील काही खुळ्या कल्पना. म्हणजे जास्त ऍक्टिव्हिटी केल्याने माझी शक्ती निघून जाते, जास्त ऍक्टिव्हिटी केल्यामुळे माझ्या जॉईंट्स जातात, माझा स्पाईन जातो, असं काही होत नाही. एक सेपरेट टॉपिक आपण घेणार आहोत प्रशांतजी, ज्यामध्ये की तुम्हाला ॲडव्हान्टेजेस म्हणजे फक्त जेवण आणि झोपणे हे बनवत आहे निसर्गाने हे का बनवलेली आहे ॲक्टिव्हिटी, तर कुठंतरी जो स्ट्रेस आहे, जे टेन्शन आहे, जे बॉडीचे सर्व आजार आहेत, जे हार्मोनल चेंजेस झाले पाहिजे, ह्याला एक्झिट कुठंतरी मिळालं पाहिजे, यासाठी हे बनवलेलं आहे. म्हणून कितीही स्ट्रेस असो, कितीही धावपळ असो, कितीही प्रेशर असतो, ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर माणूस ॲक्च्युली फ्रेश होतो, वयाने कमी दिसायला लागतो, चेहऱ्यावर ग्लो येतो. त्याचमुळे नुसतं तेवढाच गोष्ट नाही तर हार्ट अटॅकचे चान्सेस कमी होतात. अँटीबॉडी शरीरामध्ये IgG, IgA, IgM, इव्हन या कोरोनाला फाईट करण्यासाठी तयार होणारे जे अँटीबॉडीज आहेत त्या तयार होतात. तर कुठल्याही कंडिशनमध्ये आपली सामाजिक फ्रेम याला जपून तुम्ही ॲक्टिव्हिटी हे रेग्युलर केली पाहिजे, ज्याचा की शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट नाही. पण केव्हा? कन्सेंटिंग. टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, आता SMS, सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग नक्कीच हे पाळलं कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट हा नक्कीच होणार नाही. नक्की सर. आपण एक प्रश्न विचारला होता की आता हा जो काही कोरोना पॅन्डेमिकचा काळ आहे, खरं तर हा प्रचंड स्ट्रेसफुल काळ डेफिनेटली, आणि याच्यामध्ये अनेकांना अल्कोहोल सारखं व्यसन लागलेलं आहे. काहींना अगोदर होतं असेल, पण आता प्रमाण वाढलं रिकामं राहिल्यामुळे आणि आयसोलेशनमुळे. नक्कीच. तर याचा थेट सेक्सशी काही रिलेशन आहे का, किंवा काय त्याचा परिणाम होऊ शकतो? अतिशय सुंदर तुम्ही हे विचारला आणि सर्वांच्या मनामनातला प्रश्न आहे. काय झालं हे 6-9 महिन्यामध्ये काय करावं, काही काम नाही, काही नाही, बोर होतं, तर मग बसा थोडंसं एक छोटा पेक घ्या. पण झालं काय, हळूहळू करण्याचं रूपांतर एक ॲडिक्शन जेव्हा होतं, काय होतं, प्री फ्रंटल कॉर्टेक्स, आपल्या ब्रेनमध्ये हा कॉर्टेक्स जो आहे या ठिकाणी सेक्सचे सेंटर असतात, आणि तो जर डिप्रेस झाला तर ना इच्छा होणार नाही, ना ॲक्टिव्हिटी होणार, आणि तुम्ही घेताय हो, पण तुमच्या पार्टनरचं काय? नक्कीच. मग अशा केसमध्ये तुमच्या दोघांचंही एकमेकाशी कोऑर्डिनेशन हे मिसळायला लागतं. इव्हन या कोरोना पिरियडमध्ये असं लक्षात आलं की बऱ्याचदा राहून सोबत त्यांची भांडणं व्हायला लागली. पण एकच सांगेन, हे व्यसन कमी करणं का महत्त्वाचं आहे, ह्या प्री फ्रंटल कॉर्टेक्सवरचं जे डिप्रेशन आहे ते कमी झालं पाहिजे. त्याचबरोबर अल्कोहोलमुळे होतं काय, रेस्पिरेटरी सिस्टीम ही थोडीशी पॅरलाइज व्हायला लागते, आणि अशा केसमध्ये अपायसिसमध्ये जो ऑक्सिजन जायला पाहिजे, जो 100%, 95%च्या वर ऑक्सिजनेशन जे व्हायला पाहिजे अपायक्लोबला, ते होत नाही, आणि इनडिरेक्टली इन्फेक्शन होणं आणि अर्थातच सेक्शुअल डिस्फंक्शन होणं हे यामुळे होतं. जरी काही झालं असेल, हळूहळू कमी करा, तज्ज्ञांना भेटा, आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रोलॉजीला भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याला खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे. त्यामुळं काळजी करायची गरज नाही. निश्चितपणे. सर पुढचा फोन कॉल घ्या. सॉरी, रघुनाथ जाधव आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रघुनाथ, काय समस्या आहे? सर मला असं विचारायचं आहे, माझ्या लिंगाला, माझं वय साधारणतः 48 आहे. ओके. लिंगाला तातडता येत नाही. हो, लिंगाला तातडता येत नाही आणि सेक्स करायची इच्छा पण होत नाही. अच्छा अच्छा अच्छा. आणि विकनेस पण येतो. तर मला असं वाटतं का माझं वीर्यपतन लगेचून होतं का असं वाटतं मला. असा डाऊट आहे, बरोबर आहे. अच्छा, काही डायबिटीज, बीपी आहे तुम्हाला? नाही, काही नाही. काही त्रास? चला सांगूया तुम्हाला. वय 48 आहे. हे बघा, वय वाढणं कोणी थांबू शकतं का? नाही. वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, त्या पद्धतीनं मी सर्वांना सांगतो, सेक्शुअल डिस्फंक्शन हा आजार नाही, हे एक मेंटेनन्स आहे. ती पूर्ण बंद पडेपर्यंत वाट पाहायची, किंवा ती मी कशाला जाऊ, मी स्ट्रॉंग आहे असं म्हणून उपयोग नसतो. त्यांच्या केसमध्ये काय झालं असेल, टेस्टोस्टेरॉन डाऊन होतात. अशा केसमध्ये कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग, किंवा हे काय म्हणतात धात सिंड्रोम, म्हणजे वीर्यसुद्धा गेल्यासारखं वाटतं. तर काय करावं, तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय अचूक डायग्नोसिस झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे, मेडिसिन्स आहेत, ऑइल, क्रीम्स, किंवा बऱ्याचदा गरज पडलं तर सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत. पी शॉट आणि इम्प्लांट देखील ट्रीटमेंट त्यासाठी अवेलेबल आहे.
आणि नक्कीच हे सिक्रिशन आहे का पसेल्स आहेत ते डिफरेशिएट करून ट्रीटमेंट दिल्यानंतर ते नक्कीच बरे होतील. निश्चितपणे सर, एक मगाशी आपण लिंगांच्या आकाराबद्दल बोलत होतो, त्याच्यामधलाच एक छोटासा प्रश्न, स्ट्रेट लिंग हे काय असतं, आणि दुसरं म्हणजे बिगर बेस आणि नॅरो हेड पेनिस हे काय असतं, म्हणजे ह्याच्यातला फरक काय विषय आहे? हे बघा, हे सर्व आहेत नॉर्मल व्हेरिएशन. बरेचदा काय होतं माहिती का, बरेचदा समजा आपण टॉयलेटमध्ये गेलं, मुलं एकमेकाला पाहतात, अडल्ट्स पाहतात, कम्पेअर करतात एकमेकाला. त्यामध्ये काय वाटतं की अरे बाबा याचं फार मला मोठं दिसतं, माझं छोटं आहे, मग हा डिप्रेस होतो, मग मला आता लग्नच करायचं नाही. असं करायची काही गरज नाही. बिगर ॲट बेस, नॅरो ॲट टिप, नॉर्मल आहे, त्याला कोन पेनिस म्हणतात. आणि दुसरा कोणता आला त्यामध्ये तुम्ही विचारताय? नॅरो बेस आणि तो एक झाला. दुसरा अगोदर विचारलेला स्ट्रेट. हे बघा, ही सुद्धा एक कंडिशन आहे ज्यामध्ये कम्प्लिटली, हे बघा स्ट्रेट म्हणजे काय की हे आपण सी शेप झाला अपवर्ड डाऊनवर्ड पेक्षा यामध्ये स्ट्रेट फॉर्ममध्ये दोन्ही कार्पोरा आणि युरेथ्रा हे एका अलाइनमेंटमध्ये असतात. प्रॅक्टिकली असं नेहमी नसतं, पण ही सुद्धा एक व्हेरिएशन आहे, ही सुद्धा एक व्हरायटी आहे. दीज आर हॅपी मॅन्स, हॅपी पीपल्स, कारण ते व्हिजिबली ॲक्सेप्टेबल आणि समोरच्या पार्टनरला देखील ॲक्टिवेट करणार असतं. नक्की आणखी बरेच गोष्टी आहेत, पण आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, त्याच्यामुळे आपला जो आता क्विजचा मुख्य प्रश्न आहे ज्याची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहतात, अट्रॅक्शन असतं. नक्कीच आपल्या मागच्या वेळेला सुशांत बडे बीडचे आपल्याकडे आले, प्रोटीन पावडर घेतलं, बुक घेतलं, HGMचे आमचे प्रॉडक्ट घेतले, आपल्या मित्रांना देण्यासाठी ते घेऊन गेले, आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जी सामाजिक लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये देखील त्यांनी ते ठेवायचं म्हणून काही ॲडिशनल पुस्तकं देखील लिहिली. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर क्विजमध्ये परत सहभागी व्हायचं असेल तर प्रशांतजी एक चिठ्ठी काढा तुम्ही छानपैकी, बघूया आता तुम्ही काय नवीन कुठल्या जिल्ह्यामध्ये आम्हाला घेऊन जाता, नक्कीच, आणि त्याप्रमाणे आपण हे करूया, कोण आहे त्यामध्ये, म्हणजे लकी विजेता कोण आहे तो बघूया. पाहूया तुम्ही आता तुमचा फेवरेट जिल्हा कोणता आहे तो. वा, तुम्ही नांदेडला गेले. नांदेड म्हणजे संतोष ढाकणे नांदेडचे, यांचं अगदी मनापासून अभिनंदन, कारण अचूक उत्तर दिलेले. काय प्रश्न होता तर कोरोनाच्या वातावरणामध्ये जर आपण अल्कोहोल आज बोललो तसं स्मोकिंग केल्याने सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा हा परिणाम का होतो, तर एकमेव कारण आहे कारण ह्या स्मोकमध्ये 15,000 प्रकारचे टॉक्सिन असतात. नायट्रिक ऑक्साईड यामध्ये स्पेशली तुम्हाला सांगतो मी, निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड असे घटक वाहिन्या अरुंद करतात, सप्लाय कमी करतात, आणि अर्थातच सेक्शुअल डिस्फंक्शन होतं. एक साध्या सिंगल सिगारेटने देखील येऊ शकतं, आणि हळूहळू तुम्ही केलं तर नक्कीच त्यातनं बाहेर येता, आणि त्यामध्ये तुम्हाला तज्ज्ञांना भेटायला पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला अचूक त्याची ट्रीटमेंट मिळणार. आणि असं सहभागी व्हायचं तर प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच. तर प्रश्न काय होता त्यांना, तर उत्तर त्यांना द्यायचे ह्या गुरुवारच्या आतमध्ये. प्रश्न काय आहे त्यांना की स्पेशली कोरोनाच्या वातावरणामध्ये हे अल्कोहोल घ्यायची जी सवय लागलेली आहे, ह्या अल्कोहोलच्या सवयीमुळं काय परिणाम होतो, त्याचं उत्तर त्यांना द्यायचं आहे. स्पेशली कुठला भाग ब्रेनचा हे स्पेशली हिंट देतोय. समजा शो मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचं मंत्र टाईप जरी केलं तर पूर्ण शो पाहता येईल. शो पाहिल्यानंतर टेक्स्ट करा, मेसेज करा, ईमेल करा, डायरेक्टली फोन देखील करून उत्तरं सांगतात, एवढा त्यांना उत्साह असतो. नक्कीच. तर अशा प्रकारे सहभागी राहून तुमचे पर्सनल जे प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, हे आमचा मंच या ठिकाणी रेडी आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच विचारू शकता, आणि नेहमी तुम्ही या शुक्रवारच्या वाट बघून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. निश्चितपणानं, आणि खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती आज डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना डॉक्टरांच्या बाबतीमधली एक खुशखबर आज देणार आहे. ठाणे या ठिकाणी डॉक्टरांचं नवं कोरस सेंटर सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे ठाण्याचा परिसर, ठाण्याचे उपनगर, मुंबईमधली लोक आणि ह्या एरियामध्ये राहणारी किंवा या परिसरामध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना जर डॉक्टर विजय दैफळे यांना भेटायचं असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल, ट्रीटमेंट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही निश्चितच ठाण्याची संपर्क साधू शकता. आत्ता TV स्क्रीनवरती डॉक्टरांचे नंबर सुरू आहेत, या नंबरवरती तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. याबरोबरच थांबतोय आपण याच ठिकाणी. मात्र पुढच्या शुक्रवारी रात्री 11 वाजता पुन्हा आपल्यासोबत डॉक्टर असणार आहेत तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी, समस्या अडचणींवरती उपाय सांगण्यासाठी. तेव्हा नक्की बघा पुढच्या शुक्रवारी सुखी जीवनाचा मंत्र. तोपर्यंत नमस्कार.